हे असं 20 मिनिटासाठी रेस्ट केलेलं पीठ आहे। हे असं एकदम असं मस्त छान असं तयार होतंय। ह्याला परत आणि तुम्ही मर्दून घेऊ शकता। चांगलं हे तिंबून घ्यायचं, म्हणजे हे छानपैकी पीठ तयार होते। तुम्ही जेवढं ह्याला चांगलं मळून घेशीला तेवढं हे चांगलं तयार होते। आता याच्या बारक्या बारक्या गोळी करून घ्यायच्या आणि त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या। हे अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या। हे असं कोणताही आकार तुम्ही ह्याला देऊ शकता। असा तुम्ही ह्याला कोणताही शेप देऊ शकता। हे अशा प्रकारे हे कानोली तयार झालेले आहेत। हे गव्हाच्या पिठाचे आत सारण भरून असा शेप पण छान, कुणाला असा आवडते, कुणाला असा आवडते, कुणाला असा आवडते। या पद्धतीने आता सगळे हे तुम्ही सारण तयार करून एकदा करून बघा आणि मला नक्कीच कळवा। आता हे एका चाळणीत घ्यायचं, चाळणीला तुपाचा हात लावायचा आणि मोदकाच्या चाळणीला तुपाचा हात लावून त्यात हे सगळे उकडायला टाकायचं। खाली एका भांड्यात पाणी टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित उकडून घ्यायचं। उकडून झाल्यानंतर ते सर्व करताना त्यावर तुपाची धार, साजूक तुपाची धार टाकायची। ती चाळण अशी खाली मी पातेल्यात पाणी घालून ठेवले, चाळणीवर असं हे वाटणचं रुमाल अंथरलाय आणि त्यावर मी हे असं उकळत टाकले। आता ह्याच्यावर एक मोठं ताट किंवा परात तुम्ही झाकून ठेवायचं आणि चांगलं ह्याला उकडून घ्यायचं। हे असं हे आता उकडून झालंय म्हणायचं। हे असं हाताला आपल्या चिटकायचं बंद झालं, हे शिजले म्हणायचं। असे हे ओल्या नारळाचे गूळ, तूप, वेलदोडे वापरून केलेले कानवले किंवा करंज्या। तर हे असं हे सारण भरून असं अगदी मस्त हे असं सॉफ्ट सॉफ्ट ते मऊसूत होते आणि लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, सगळ्या प्रकारच्या सगळ्या वयाच्या माणसांना खाण्यासाठी हे अगदी पौष्टिक असं गुळ आणि तूप घातल्यामुळे ते फारच टेस्टी पण होते आणि हेल्दी पण होते। एकदा नक्कीच करून बघा आणि मला कळवा। असे हे ओल्या नारळाचे कानवले